सर, आपण कॉफी पितोय म्हणजे खरंच झुरळ पितोय का? खूप छान प्रश्न आहे तुझा. अर्थात आपण जर एक मागच्या 5-10 वर्षांचा विचार केला, तर चहा पिण्याचं प्रमाण आणि कॉफी पिण्याचं प्रमाण याच्यात खूप फरक आहे. हल्ली सगळे लोकं, मॅक्सिमम लोकं हे कॉफी पिणं प्रिफर करतात किंवा कॉफीच पितात. मला वाटतं जसं न्यूट्रिशन एलिमेंटचा विचार केला, तर काय बॉलिझमसाठी कदाचित ती चांगली असते किंवा दुधाशिवाय पिता येईल किंवा ती महाग आहे, त्यामुळे ते स्टेटस सिम्बॉल म्हणून पण चांगली वाटते. यामुळे तरुण मुलांमध्ये म्हणा किंवा विशिष्ट वयोगटात सुद्धा कॉफी पिण्याचं प्रमाण हे नक्की वाढलंय. आणि आता या पलीकडे जर आपण संशोधन किंवा फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन FDA यांचा जर आपण अभ्यास केला नीट, तर हो, हे नक्की खरं आहे. म्हणजे कॉफीच नाही, तर जे जे पदार्थ, जे खाद्यपदार्थ असतात आणि जे हवाबंद येऊन खाद्यपदार्थ पॅकेजिंग करून आपल्यापर्यंत पॅकेट्समध्ये येतात आणि मग ते आपण फोडून खातो, या सगळ्या बऱ्याचशा खाद्यपदार्थांबाबतीत हे असंच आहे. मग कॉफीच नाही, तर चॉकलेट आहे, मशरूम्स आहेत, पीनट बटर हा एक पदार्थ आहे. आपण वेगवेगळे फ्रूट ज्यूस जे हवाबंद घेतो ते आहे, पास्ता आहे किंवा कोणतेही असे पदार्थ जे हवाबंद केलेले आहेत खाण्याचे पदार्थ आहेत, तर तिथे झुरळ आणि झुरळच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स जे आपल्याला माहिती आहेत, डास असू शकतो, कोळी असू शकतो, माशी सुद्धा असू शकते. तर हे जेव्हा एका मोठ्या प्रमाणामध्ये एखादा आहार्य पदार्थ आपल्याला हवाबंद करायला लागतो, तेव्हा तो एका नियंत्रणाबाहेरचा आहे. एक आई आपल्या कुटुंबासाठी जेवण बनवते, तेव्हा तिचं साहजिक लक्ष असतं, भाजी किडकी नाही ना, स्वच्छ ना, ती रोज ताजी भाजी आणेल, निवडेल, मग ती करेल. पोळीचं तसंच आहे. बऱ्याचदा आपण गहू सुद्धा घरात गहू घेतो, स्वतः बघतो त्यात काय कीड किंवा त्याच्यामध्ये खडा नाही ना, मग तो निवडतो, मग आपण दळून आणतो आणि मग त्याचं पीठ चपाती केली तर ती जास्ती सेफ आहे. पण जेव्हा मोठ्या प्रमाणात व्यावसायिकीकरणासाठी कोणताही हवाबंद पदार्थ आपण पॅक बंद करतो हजारो कोट्यावधी लोकांसाठी, तेव्हा ती परिस्थिती नियंत्रणासाठी बाहेर येते आणि म्हणून त्याचं नियंत्रण करणारी एक संस्था असते, तीच आपल्या सगळ्यांना माहिती, ती म्हणजे FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्यांच्या नियमाप्रमाणे कॉफीमध्ये झुरळ किंवा कोणते इन्सेक्ट्स जे असतं ते 10% प्रमाणापेक्षा जास्ती असायला नको. म्हणजेच काय, आपण एखादा पॅकबंद पदार्थ आणला तर नक्की त्याच्यामध्ये 9% हा कोणता तरी इन्सेक्ट, मग ती झुरळ असेल, माशी असेल, कोळी असेल, ते त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. म्हणजेच मग जेव्हा जेव्हा असे हवाबंद पदार्थ पिऊ, कॉफी असेल, चॉकलेट असेल, तर ज्या लोकांना आपण असं वाटतं की ते शाकाहारी आहेत किंवा ते व्हेगन डाएट फॉलो करतात, पण इनडायरेक्टली त्यांच्या पोटामध्ये झुरळ, माशी हे पदार्थ हे नक्की जात आहेत, असं नक्कीच आहे. मग आपण आता समाजात बघतो की नाही, तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅक्स येतात आणि मृत्यू होतात, असं होतं. किंवा अगदी लहान मुलांना कॅन्सर झाला असं बघायला मिळतं. किंवा अगदी कमी वयात डायबिटीज, ब्लड प्रेशरच्या गोळ्या घ्यायला लागतात, असं पण आहे. मग आपली जर जीवनशैली आपण नीट विचार केला आणि बघितलं, तर वर्क फ्रॉम होमचं कल्चर जास्ती आहे किंवा 2 डेज अ वीक हॉलिडेचं प्रमाण जास्ती आहे. मग त्याच्यामध्ये आपले शारीरिक श्रम होत नाहीये. वर्क फ्रॉम होम असताना वर्कलोड खूप जास्ती आहे, तेव्हा शारीरिक मानसिक तुम्ही कामातच 10-12 तास गुंतले आहात, मग तुमची हालचाल येत नाही. आणि ही हालचाल येत नसेल तर मग तिला मॅनेज करायला जो आळस येणार आहे त्याला येतं ॲडिक्शन. मग त्यामुळे तरी अल्कोहोलचं प्रमाण वाढेल, नाही तर मग कॉफीचं तरी प्रमाण वाढेल. आणि मग असं कॉफीचं प्रमाण तुमचं वाढलं आणि त्यातनं जर पोटात असे इन्सेक्ट्स केले, आणि आपण आपण याला आपल्या पारंपरिक शास्त्रामध्ये दूषी विष असं म्हणतो. अशा प्रकारचं विष की जे शरीरात जातं आणि ते साठून राहतं, साठून साठून त्याचे एकदम मोठे परिणाम तरी होतात किंवा हळू छोटे छोटे परिणाम सुरू करतात, शरीराला ते मेटाबॉलिझ करतात नाही. मग अशी कॉफी सारखी सारखी आपण घेत राहिलो तर त्याच्यामधनं मग आपल्या पोटात कोळी जाईल, जो विषारी असतो, झुरळ जातील, आणि मग तुम्ही असं ठामपणे म्हणू शकणार नाही की मी व्हेगनच डाएट करतो किंवा मी शाकाहारीच आहे, कारण हे मांसजन्य पदार्थ सुद्धा तुमच्या पोटामध्ये जाणार आहेत. आणि ते असे जर आठवडा, मग महिना, मग वर्षभर पोटात जात राहिले, तुमची जीवनशैली वर्क फ्रॉम होमची असेल आणि व्यायाम शारीरिक फारसा नसेल, निसर्गाशी तुमचा कनेक्ट नसेल, तर मग हेच वर्षानुवर्ष झाल्यानंतर मोठ्या गंभीर आजाराचं रूप आपल्या शरीरामध्ये तयार करतात. मग अचानक कदाचित तरुण वयात का हृदयविकारचा झटका येतो, त्याचं कारण अशा तऱ्हेची विष आपल्या पोटामध्ये साठलेली आहे. जसं कॉफीचं आहे तसंच पनीरचं सुद्धा आहे. जेवढ्या प्रमाणात दूध तयार होतं तेवढ्या प्रमाणात खरंच त्यापासून पनीर बनतंय, आपण खातो का, एक शंका या बाबतीमध्ये असते.
आणि शिवाय यावर नियंत्रण असणाऱ्या संस्था असल्या तर त्यांच्या पण स्वतःच्या मर्यादा आहेत. त्या त्यांचं काम खूप चांगलं करतात, त्याच्याविषयी आपण त्यांना धन्यवादच द्यायला हवे. मात्र जेव्हा त्यांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती असेल तेव्हा जो एंड युजर आहे, जो ग्राहक आहे, जो त्याचा वापर करणार आहे, त्याने याविषयी नक्की जागरूक राहायला हवं. म्हणून मग अतिप्रमाणात जर पनीर आपण खाल्लं तर दूध हे ओजाचं वर्धन करणारं ओजवर्धक आहे. पण आपण म्हणतो दूध घ्यायचंच नाही, ते वाईटच, आपण दूध टाळलं. आणि मात्र पनीर आपण खातोय, पण ते पनीर त्याचा सोर्स माहित नाही, ते विषारी आहे की नाही हे माहित नाही, आणि दूध नासवून पनीर केलंय. म्हणजे ओज जे आहे, व्हायटॅलिटी जी आहे ते पनीरमुळे नक्की कमीच होते, कारण दूध नासलेलं दूध आपण पनीर स्वरूपात खातोय, कारण का ते प्रोटीन वाढवेल म्हणून. पुन्हा कोणतेही प्रोटीन जर तो पदार्थ वाढवणार असेल तर ते त्याचा एक्स्ट्रा लोड त्या प्रोटीन मेटाबॉलिझ करायला किडनी आणि लिव्हरवर येणार आहे. त्या पुन्हा तुम्ही जास्ती पनीर खाल्लं तर विषाक्तता, टॉक्सिसिटी शरीरामध्ये वाढते, त्याचा लोड सगळ्यात आधी किडनी आणि लिव्हरवर येतो. मग त्याच्यामुळे पुढल्या आजारांची शृंखलाच तयार होते आणि मग तुम्ही एका दुष्ट चक्रामध्ये अडकता. चुकीची जीवनशैली आहे, चुकीचा आहार आहे, आणि तुम्हाला माहितीच नाही आहे की तुम्ही जो आहार घेता त्याच्यानं काय काय विष पोटात जात आहे, आणि ते मानांकन अलाउडेड आहे. त्यामुळे मग तितके पर्सेंट विष तुम्ही घेताच आहात. तुम्ही कॉफी पिताय म्हणजेच इनडायरेक्टली 9% एका कपामागे तुम्ही झुरळ पिताय, तुम्ही कोळी पित असाल, कदाचित मेलेली माशी पित असाल, माहीत नाही पुन्हा काय पिताय ते. पण मग याचा मार्ग काय, यातनं सुटकेचा मार्ग काय? त्याचा सुटकेचा मार्ग पुन्हा तोच आहे, आपली जीवनशैली नैसर्गिक हवी. म्हणजे नेमकं काय हवं तर ऍटलिस्ट आपण रोज व्यायाम हा काही ना काही स्वरूपात करायला हवा. निसर्गाशी कनेक्ट म्हणजे काय तर पंचमहाभूत, पृथ्वी म्हणजे तुमचे पाय जमिनीला माती लागायला पाहिजे, आप म्हणजे तुमचे पाय नदीच्या पाण्यात बुडले पाहिजे किंवा तुम्ही पावसात कधीतरी भिजा, जल, पृथ्वी, आप, तेज म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश तुम्ही बघायलाच हवा, अंगावर घ्यायला हवा. पृथ्वी, आप, तेज, वायू, मोकळ्या हवेत तुम्ही जायला पाहिजे. 8-10 तास एकाच हवेत आहे की जिथे व्हेंटिलेशन नाही, त्याच्या मोकळ्या हवेत जा, अगदी सकाळच्या किंवा रात्रीच्या. आणि आकाश, स्पेस मॅनेजमेंट, मोकळी हवा कुठे येणार आहे, मोकळ्या जागेतच येणार आहे. पुन्हा तेच उदाहरण रिपीट होतं. कुंडीतली झाड ते किती खत पाणी दिलं तर ते एका मर्यादेत वाढतं, पण बागेतली झाडं बघा किती छान मोठी झाली, त्यांना काय रोज खत पाणी घालायला लागत नाही, हवेत येते. तसंच स्पेस मॅनेजमेंट म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे तुमचा निसर्गाचा कनेक्ट वाढवा. पण सगळ्यात महत्वाचा, जास्तीची जर तुम्ही कॉफी पित असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. जास्तीच्या सारख्या कॅडबऱ्या खात असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक आहे. हे बंदच करावं का, करूच नाही असं नाही का, नाही. वन्स इन अ ब्ल्यू मून ठीक आहे, तुम्ही बदल म्हणून हे करायलाच हवं, पण मग ते पचवण्यासाठी, ते मेटाबॉलिझम होण्यासाठी तुम्ही व्यायाम करायला हवा. तरीही नॉन मेटाबॉलिक इलेमेंट शरीरात असेल, नॉन मेटाबॉलिक वेस्ट शरीरात वाढत असेल, त्यासाठी तुम्ही डिटॉक्स करायला हवं. त्यासाठी तेल लावा, वाफ घ्या, विरेचन घ्या, मग त्याने डिटॉक्स होऊन जाईल. जी साठलेली टॉक्सिन शरीरातली याच्यामुळे तयार होणारी ती आपण बाहेर जर टाकली गेली तर तुम्ही यातनं तुमची सुटका होऊ शकते. म्हणजे निसर्गाशी कनेक्टेड राहा, व्यायाम काही ना काही करा, डिटॉक्स या पद्धतीचे करत राहा. आणि या तऱ्हेचे जे पॅकबंद आहार्य पदार्थ आहेत की जे अजिबात आवश्यक नाही आपल्या आरोग्याला, ते तुम्ही बंदच केले, खूप छान. 100 वर्ष बिना गोळ्या औषध आपल्याला जगता येईल. शक्य नाही तुम्हाला तर त्याचं प्रमाण हळूहळू कमी करून टाका. तुम्हाला कॉफी प्यायची आहे तर स्वतः दळून आणा कॉफी, म्हणजे कष्ट होतील शरीराला. समोर दिसेल ती स्वच्छच आहे, त्यात काही कोळी किंवा काय झुरळ डास नाही आहे ते, आणि तुम्हाला कॉफीचा आनंद घेता येईल. पण तोही कधीतरी घ्यायचा आहे, त्याचं व्यसन लावून घेऊ नका. कॉफी नाही तर तुमची अस्वस्थता निर्माण झाली तर हे चुकीचं आहे. कॉफी शिवाय सुद्धा तुम्हाला राहता यायला हवं. आणि जी गोष्ट निसर्गातनं आली आहे शक्यतो त्याच फॉर्ममध्ये तिला घेण्याचा प्रयत्न करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून दूध आहे, कॉफीत आपण दूध घालतो तर मिल्क पावडरपेक्षा रेग्युलर दूध चांगलं जे पाश्चराइज आहे. आणि पाश्चराइज दुधापेक्षाही जर गवळी असणार आणि समोर तो दूध देत असेल तर ते दूध कधीही चांगलं. तर असा नैसर्गिक जीवनशैली जर तुम्ही ठरवली पाळायची, तुम्ही पाळली, हल्ली सगळ्यांचा कल वाढतो, ही खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण साहजिक आहे या कॉफीच्या आणि झुरळाच्या चक्रातनं आपण नक्की बाहेर येऊ शकतो. आणि तुमच्या छान मस्त आरोग्यासाठी, बिना गोळीच्या 100 वर्ष दीर्घायुष्यासाठी आमच्या कायम शुभेच्छा आहेत. विश यू ऑल दी बेस्ट एव्हरी जनरेशन.